राष्ट्रवादी काँग्रेस दिल्लीमध्ये निवडणुका लढवणार असून राष्ट्रवादी काँग्रेसला राष्ट्रीय मान्यता मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत अशी माहिती अजित पवार यांनी दिली। कार्यालयाला भेटीवेळी त्यांनी ही माहिती दिली। भाजप पक्ष सोडून गेलेल्यांना पुन्हा पक्षात घेऊ नये असा सूर नाशिकमधल्या भाजप नेत्यांच्या बैठकीत होता। भाजप सोडून गेलेले आणि बंडखोरी केलेल्यांना पुन्हा भाजपमध्ये न घेण्याबाबत बैठकीत चर्चा झाल्याचं आमदार देवयानी फरांदे यांनी सांगितलं। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांचं अभिनंदन करण्यात आलं। एक्स पोस्टमधून पुन्हा पोलीस महासंचालकपदी नेमणूक झाल्याबद्दल आमदार मिलिंद नार्वेकर यांच्याकडून रश्मी शुक्ला यांचं अभिनंदन करण्यात आलं। यंदाच्या निवडणुकीमध्ये विषारी प्रचार करत एकेका मतदारसंघात 50 कोटी वाटल्याचा आरोप रवींद्र धंगेकर यांनी केलाय। काँग्रेसच्या पराभूत उमेदवारांची बैठक पार पडली त्यानंतर ते बोलत होते। यावेळी शासनाचा पैसा निवडणुकीमध्ये वापरण्याचा प्रयत्न झाल्याचं धंगेकर म्हणाले। शासनाच्या एका खात्या इतके पैसे तर दरेकर वाटतात, त्यामुळे त्यांना मंत्रिपदाची गरज नसल्याचं मिश्किल टिप्पणी आमदार सदाभाऊ खोत यांनी केली आणि मंत्रिपदासाठी माझ्या नावाची ते शिफारस करणार असल्याचं खोतांनी मंत्रिमंडळ शपथविधीवरून मिश्किल टिप्पणी केली। मुख्यमंत्र्यांच्या नावाची उद्या घोषणा होण्याची शक्यता आहे आणि यासाठी भाजपचे 2 निरीक्षक मुंबईमध्ये येणार आहेत। 2 दिवस निरीक्षक आमदारांबरोबर चर्चा करणार आहेत। आमदारांच्या गाठीभेटीनंतर नावं जाहीर करण्यात येणार आहेत। काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी निवडणूक आयोगाच्या व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं। तब्बल 76 लाख मतांची वाढ निवडणूक आयोगानं सांगितल्याचं पटोले म्हणाले आणि वाढलेल्या या मतदानाची माहिती निवडणूक आयोगानं द्यावी अशी मागणीही त्यांनी केली। निकालानंतर ईव्हीएमबाबत विरोधकांकडून अनेक शंका उपस्थित केल्या जातात, त्यामुळे भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी विरोधकांना फटकारलं। सर्वोच्च न्यायालयानं ईव्हीएमबाबतचे सर्व आरोप मोडीत काढले। आरोप करण्यापेक्षा विरोधकांनी ते सिद्ध करावेत असं पाटील म्हणाले। विरोधकांच्या ईव्हीएमच्या आरोपावरून राधाकृष्ण विखे पाटील यांनी निशाणा साधला। ईव्हीएमवर विश्वास नाही, मग लोकसभेत विजयी झालेल्या त्यांच्या खासदारांनी राजीनामा द्यायला हवा होता असं विखेंनी म्हटलंय। ओबीसींना सहकार्य केल्यानं फडणवीस यांना लक्ष केलं जाते असा निशाणा भुजबळांनी जरांगेंवर साधला। तर अशा प्रकारे जातीचं राजकारण करणं योग्य नसल्याची टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी केली आहे। लातूरच्या उदगीर शहरामध्ये मोठी वाहतुकीची कोंडी होती। राजर्षी शाहू महाराज चौक ते डॉक्टर झाकीर हुसेन चौकापर्यंत दररोज बेशिस्त वाहन चालकांमुळे वाहतुकीची कोंडी होते आणि या समस्येवर कायमचा मार्ग काढावा अशी मागणी आता नागरिक करतात। धुळे जिल्ह्यातल्या माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचं सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्याचं वेतन रखडलंय। रखडलेलं वेतन त्वरित द्यावं आणि नियमित वेतन देण्यात यावं अशी मागणी शिक्षकांनी केली आहे। माध्यमिक विभागाच्या शिक्षण अधिकाऱ्यांना याबाबत मागण्यांचं निवेदन सादर करण्यात आलंय। जलसंधारण विभागानं लाखो रुपये खर्च करून वाशिम तालुक्यामध्ये पूस नदीवर बंधारे बांधले, मात्र या बंधाऱ्यांमध्ये पाणी अडवताना योग्य खबरदारी न घेतल्यानं वाघजाळी परिसरात नदीपात्र आताच कोरडं ठाक पडलंय, त्यामुळे आता या परिसरातल्या रब्बी पिकांच्या सिंचनाचा प्रश्न निर्माण झालाय। जलसंधारण विभागाच्या भोंगळ कारभाराचा शेतकऱ्यांना फटका बसणार आहे। अकोल्यामध्ये विधानसभेच्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या पराभवानंतर वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते चांगलेच संतापले। जिल्ह्यामध्ये वंचित बहुजन आघाडीची मोठी ताकद आहे आणि अकोला जिल्हा परिषदेमध्ये वंचितची सत्ता असूनही जिल्हा परिषद अध्यक्षांच्या गावामध्ये वंचितच्या उमेदवाराला केवळ 99 मतं मिळालीत आणि त्यामुळे कार्यकर्ते संतप्त झाले। नंदुरबारमधल्या अक्कलकुवा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार आमशा पाडवी यांच्या मिरवणुकीमध्ये राडा झाला, त्यामुळे आमदार आमशा पाडवींच्या भव्य विजय रॅलीला गालबोट लागलं। रॅलीमध्ये 2 गटातील तरुणांमध्ये हाणामारी झाली आणि या प्रकरणात अद्याप कोणताही गुन्हा दाखल झालेला नाहीये। एसी लोकल सेवांसाठी नियमित लोकल रद्द केल्यानं प्रवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली। बुधवारी दुपारपासून पश्चिम रेल्वेवर 13 नवीन एसी लोकल सुरू केल्या, मात्र त्यासाठी इतर लोकल रद्द झाल्या, त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होतीये। मध्य रेल्वेनं 65 किलोमीटरपर्यंत रेल्वे रूळ बदलण्याचं काम हाती घेतलंय। 2025च्या एप्रिलपर्यंत 126 किलोमीटरपर्यंतचं काम पूर्ण करण्याचं लक्ष्य आहे आणि रूळ बदलण्याचं काम हे ब्लॉकमध्ये अगदी काही तासांमध्ये केलं जातंय। एका ब्लॉकमध्ये सुमारे 200 ते 600 मीटर रुळांचं काम पूर्ण केलं जातंय।
मुंबईत मेट्रोच्या डिजिटल तिकिटावरील प्रवासाला नागरिकांची पसंती मिळतेय. अंधेरी पश्चिम ते दहिसर आणि गुंदवली ते दहिसर दरम्यान 56% प्रवासी डिजिटली तिकीट काढतात आणि डिजिटल तिकीट काढणाऱ्यांच्या संख्येमध्ये 10% वाढ झाली आहे. पुण्यातल्या टेकड्यांवर सुरक्षेसाठी सीसीटीव्ही आणि लाईट बसवले जाणार आहेत. यासाठी पुणे पोलिसांकडून राज्य सरकारकडे अहवाल पाठवला जाईल. यासाठी 13हून अधिक टेकड्या आणि 7 ब्लँक स्पॉट निश्चित करण्यात आले. रायगडमधल्या मुंबई गोवा महामार्गाच्या कशेडी बोगद्यातून वाहतूक पुन्हा सुरू करण्यात आली आणि या बोगद्या आधी येणाऱ्या पुलासाठी गर्डर टाकण्याचं काम सुरू होतं. त्यामुळे गेल्या 4 दिवसांपासून वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. मुंबईमध्ये विना हेल्मेट दुचाकीस्वार आणि सहप्रवाशांवर कारवाई करण्यात आली आहे. 2 वर्षांमध्ये 107 कोटींचा दंड वसूल करण्यात आलाय आणि येणाऱ्या काळामध्ये विना हेल्मेट प्रवास करणारे दुचाकीस्वार आणि सहप्रवाशांविरोधातील कारवायांमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. हेल्मेट सक्तीच्या कारवाईतून पुणेकरांना तुर्तास दिलासा मिळालाय. दुचाकी वाहन चालकांबरोबरच सहप्रवाशांवरील हेल्मेट सक्तीची कारवाई ही शहरासाठी नाहीये, केवळ महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांसाठी आहे आणि शहराच्या मध्यवर्ती भागातील तुर्तास तरी हेल्मेट सक्तीचा नियम लागू नाही अशा सूचना देण्यात आल्या. नागपूरमधून दुचाकीवरून जाणाऱ्या दोघांना आता हेल्मेट सक्ती असणार आहे. दुचाकीवर मागे बसणाऱ्याला सुद्धा हेल्मेट सक्तीच्या कायद्याची कठोर अंमलबजावणी केली जाणार आहे. त्यामुळे विना हेल्मेट दुचाकीवरून फिरणाऱ्यांवर आजपासून कारवाई होणार आहे. सोलापूरमध्ये एका खासगी कंपनीकडून 23 डिसेंबरपासून विमानसेवा सुरू होतीये. 10 डिसेंबरपासून विमानसेवेचं ऑनलाईन तिकीट बुकिंग सुरू होणार आहे. सोलापूर ते गोवा या विमान प्रवासासाठी 1070 रुपये आणि सोलापूर ते मुंबई प्रवासासाठी 1465 रुपये मोजावे लागणार आहे. विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेची कागदपत्र शुल्कासह 8 दिवसात सादर करा, अन्यथा विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द असा इशारा मुंबई विद्यापीठानं महाविद्यालयांना दिलाय. अंतिम मुदत उलटल्यानंतरही अनेक महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेसंबंधित कागदपत्र विद्यापीठाकडे जमा केलेली नाहीत आणि त्यामुळे विद्यापीठानं कारवाईचा निर्णय घेतलाय. भंडाऱ्यातल्या जिल्हा आणि महिला बालविकास कार्यालयाअंतर्गत बालविवाह मुक्त मोहीम राबवण्यात आली. यावेळी बालविवाह न करण्याची तसंच बालविवाह होऊ न देण्याची शपथ घेण्यात आली. गोंदियाच्या गट्टा टोली परिसरामध्ये कारनं दुचाकीला धडक दिली. यामध्ये दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. त्याच्यावर शासकीय रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. कार चालक आपल्या मित्राला गाडी शिकवत असताना हा अपघात झाला. भंडाऱ्यातल्या लखनीमध्ये मुलींच्या शासकीय रुग्णालयामध्ये 3 ते 4 महिला कर्मचाऱ्यांवर मधमाशांनी हल्ला केला. यामध्ये एक महिला गंभीर जखमी झाली आहे. तिला ग्रामीण रुग्णालयामध्ये भरती करण्यात आलंय आणि सध्या या महिलेची प्रकृती स्थिर आहे. गेल्या 11 महिन्यांमध्ये विमान कंपन्यांना जवळपास 1000 धमक्या आल्या. सर्वाधिक धमक्या ऑक्टोबर महिन्यामध्ये आल्या आणि ऑक्टोबरमध्ये विमान कंपन्यांना एकूण 680 धमक्या आल्या. या धमक्यांचा सर्वाधिक फटका हा इंडिगो कंपनीच्या विमानांना बसला. चांदवड तालुक्यातल्या तपनपाडामध्ये टोमॅटोच्या शेतामध्ये गांजाची लागवड करण्यात आल्याचं समोर आलंय. या शेतामध्ये 215 किलो वजनाच्या 65 गांजांची झाडं लावण्यात आली होती आणि दूधखेड शिवारामध्ये जिल्हा प्रमुखांच्या विशेष पोलीस पथकानं छापा टाकून ही कारवाई केली. सांगली शहरातल्या मार्केट यार्डमध्ये झालेल्या तासगाव अर्बन बँक चोरी प्रकरणामध्ये 3घांची नावं समोर आली आहेत. यापैकी एकाला जेरबंद करण्यात आलंय. या 3घांनी पहाटेच्या सुमाराला चोरीचा प्रयत्न केला, मात्र 3घांच्याही हाती काहीच लागलं नाही. सांगलीच्या खानापूर तालुक्यामध्ये ताकारी सिंचन योजनेअंतर्गत बंदिस्त पाईपलाईनच्या कामाला विरोध करण्यात आला. आळसण गावामध्ये भूसंपादन करण्याच्या आधीच पाटबंधारे प्रशासनाकडून पाईपलाईनच्या कामाला सुरुवात केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला. यावेळी पाईपलाईनचं काम शेतकऱ्यांनी बंद पाडलं. नवी मुंबईतल्या एपीएमसी मार्केटमध्ये देशातील मलावी आंबा दाखल झालाय आणि 1250 आंब्यांच्या पेट्या मार्केटमध्ये दाखल झालेल्या आहेत. गेल्या 6 वर्षांपासून हंगामातला पहिला आंबा म्हणून मिरवण्याचा मान आफ्रिकेतल्या या मलावी आंब्याला मिळतो. नंदुरबारमध्ये अतिवृष्टीमुळे मिरची पिकाचं मोठं नुकसान झालंय. बाजारामध्ये लाल मिरचीची आवक मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे आणि मिरचीचा दर त्यामुळे वाढण्याची शक्यता आहे. हिंगोलीमध्ये रब्बी हंगामातल्या पिकांची लागवड करण्यात आली. 1,18,723 हेक्टर क्षेत्रावर पिकांची पेरणी केली. मात्र शेतातील पिकं वन्यप्राणी फस्त करून शेतकऱ्यांवर हल्ला करतात, त्यामुळे शेतकरी संकटात आहे.